हे जय भवानी रोडवर आता आम्ही आलो आहे। हे इथे आत्ताच 15 एप्रिलला तुळजाभवानी मातेचं मंदिर झालंय नवीन। तर 15 एप्रिललाच त्याची आता प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे। तर आता आम्ही जातोय मध्ये। नमस्कार मंडळी, आम्ही आता आलो आहे तुळजाभवानी मंदिर देवस्थान। आमच्या नाशिकमध्ये नवीनच झाले आता 9 एप्रिल पासून। इथे आडके नगर इथे आहे नाशिक रोडला जाताना। चला तर आपण दर्शन घेऊया। मंडळी, हा मंदिरातील सभा मंडप आहे। हा 50 बाय 50 स्क्वेअर फुटाचा आहे। तसेच या मंदिरासाठी राजस्थानहून आणलेला लाल ढोलपुरी दगड वापरण्यात आला आहे। त्यावर अतिशय कलाकुसरीने शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुन्यातील कोरीव काम केले आहे। तुळजाभवानी मातेची तुळजापूर येथील हुबेहूब प्रतिकृती असलेली मूर्ती बसवण्यात आली आहे।
हे साती आसऱ्याचं मंदिर आहे. ते आषाढ महिन्यात आम्ही नैवेद्य ठेवतो, म्हणजे साती आसऱ्याला नैवेद्य ठेवतो. तर साती आसऱ्याचं पण मंदिर छोटंसं झालंय. तुम्ही दर्शन घेते जर तुम्ही घेऊन घेते. गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे इथे. मस्त एकदम छान आहे गणपती बाप्पा. हे तुम्ही दर्शन जाऊन. आता बघ काल भैरवचं मंदिर आहे. आता हे दर्शन घेत आहे महिलांना एंट्री. अरुण सुंदर मंदिर. दक्षिणमुखी हनुमान मंदिर. इथे समोर गार्डन पण आहे. संध्याकाळी आपण समजा काही चावमाव घेऊन आलो तर खाऊ पिऊ शकतो इथे आहे ना बसून छान संध्याकाळी. पण आज आम्हाला माहिती नव्हतं तर आम्ही काही आणलं नाही आहे. काय पिकनिक स्पॉट सारखं पण आहे किंवा संध्याकाळी आपण डबे जरी करून आणले तरी इथे जेवण पण करू शकतो असं वाटतंय मला. छान आहे. आता आधी आवणी आमच्या मोठे झाल्या, नाही तर लहान असते तर आवणी पहिले पळाली असते तिकडे खेळायला. आता नाही जाणार. तर मंडळी आमचा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या गोल्डन मेमरीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.